श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून भरपूर जणांनी स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात केलेली असेल. तर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुद्धा उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकतात. तर त्याआधी तुम्हाला 4 कुत्र्यांना म्हणजे 4 श्वानला आणि 1 गाईला असं 5 चपात्या बनवून त्यांना खाऊ घालायच्या आहेत. तर त्या दिवशी तुम्हाला अजून केंद्रात जाऊन खडीसाखर, नारळ आणि अगरबत्ती अर्पण करायची. महाराजांना आणि सांगायचं, विनंती करायची की माझ्याकडून तुम्ही ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. जर तुमचं जमलं नाही तरी तुम्ही ते घरात स्वामींसमोर अर्पण करून नंतर तुम्ही केंद्रात जाऊन ठेवू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राची किंवा स्वामीचरित्र सारामृताची दोघांची पारायण मांडणी करायची आहे. तर सुरुवातीला स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि नंतरच त्यांची मूर्तीही स्थापित करायची आहे. तसेच तुम्ही उद्यापनाच्या दिवशी काय करावं? उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने 4 नैवेद्य बनवायचे आहेत. तर एक नैवेद्य दत्तगुरूंचा, एक नैवेद्य स्वामींचा, एक नैवेद्य पोथीचा आणि एक नैवेद्य कुलदेवीचा. तर जो तुम्ही पोथीला नैवेद्य दाखवणार आहे ते तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे आणि जो स्वामींचा, दत्तगुरूंचा आणि कुलदेवीचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात. तसेच 21 किंवा 11 पुरणाच्या आरत्या तुम्हाला लावायच्या आहेत. त्याला महाआरती असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करायची आहे. त्याच पद्धतीने तुम्ही आपल्या मनात कुठल्याही प्रकारचं द्वेष न करता हे पारायण तुम्ही हे पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची पारायणाची मांडणी करू शकतात. समजा तुमचं जमलं नाही तर तुम्ही 1 दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता. त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूजा मांडणी वगैरे करायची. त्यात एकूण 53 अध्याय. तर तुम्ही सकाळपासून 12:30 वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण वाचू शकतात. 12 ते 12:30 पर्यंत तुम्ही हे पारायण वाचायचं नाही, कारण की ती स्वामींची भिक्षेची वेळ असते. म्हणून त्यावेळी तुम्ही ते पारायण बंद करायचं. नंतर 12:30 पासून तुम्ही पूर्ण दिवसभरात कसेही करून तुम्ही 53 अध्याय पूर्ण करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही 1 दिवसाचं पारायणही करू शकतात. नाहीतर स्वामी चरित्र सारामृतातनं एकूण 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. तर पूर्ण 21 अध्याय वाचले तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि त्याला मोजून 2 ते 3 तास लागत असतील तर तुम्ही पारायण एका बैठकीत पूर्ण करू शकतात स्वामी चरित्र सारामृताचं. पण गुरुचरित्राचं पारायण तुमच्याकडून एका बैठकीत शक्य झालं नाही तर तुम्ही 2 बैठकीत जरी केलं पूर्ण तरीही चालणार आहे. अशा वेळी तुम्ही 1 दिवसाची सेवा करा. तसेच पोथी उचलताना काय करावं? पोथी उचलताना डोक्यावर पदर घ्यावा, नमस्कार करावा आणि नाकघास 3 वेळा नाकघासणी करून कानाला हात लावून माफी मागायची आणि कलशावरचं जे श्रीफळ आहे ते उचलल्यानंतर त्याचं पाणी पूर्ण घरात शिंपडायचं आहे. पूर्ण घरातील सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं आहे आणि ते पाणी तुळशीला न घालता सगळ्या झाडांना घालायचं आहे. आणि ते श्रीफळ तुम्ही फोडून सर्वांनी प्रसाद म्हणूनही ग्रहण करू शकतात किंवा लाल कपड्यात बांधून तुम्ही घरात राहू शकता. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घरात राहील. आणि नाही तर ते जरी नाही जमलं तर तुम्ही ते नारळ हे पाण्यात विसर्जनही करू शकतात. तर तुम्ही हे 7 दिवसापर्यंत जेवढे दिवस तुम्ही ते पोथी वाचत आहात त्यावेळी तुम्ही धूप-दीप लावलं असेल तर त्याचा जो अंगार असतो तो तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे. तुमच्या घरात कोणी आजारी पडलं, तुम्हाला काही चांगल्या कामासाठी बाहेर जायचं असेल तर तुम्ही तो कपाळाला लावूनच घराबाहेर पडायचा आहे. आणि पोथी उचलताना स्वामींचा जय जयकार करायचा आहे. जय जयकार सुरुवातीला छातीजवळ गुरुचरित्राचं पारायण ठेवून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, नंतर डोक्याला लावून नंतर वरती घेऊन परत अशा पद्धतीने तुम्ही 3 वेळा जय जयकार करायचा आहे. जय जयकार करून झाल्यानंतर ती पोथी तुम्ही एका कापडात गुंडाळून ठेवायची आहे.